नमस्कार मित्रांनो. तर SSC-GDचे 2025चे ग्राउंड आज 20 तारखेपासून चालू झाले आहे. तर आज पुणे ग्राउंडचे पावसामुळं खूप अवघड झालं आहे. तर टोटल त्यांनी 1500 मुलं बोलावली होती, परंतु आली 1300 ते 1350 मुलं प्रेझेंट होती. आणि मित्रांनो, त्यांनी पहिल्यांदा छाती मोजली, छाती आणि छातीमध्ये पहिल्यांदा छाती घेतली. त्याच्यामध्ये कमीत कमी 150 ते 180 ॲप्रॉक्सली अंदाज लावून मी एवढे मुलं कापले. त्यानंतर त्यांनी उंची घेतली. उंचीमध्ये विद्यार्थी मित्र उंची आणि वजन हे दोन्ही संगच करत आहे इलेक्ट्रॉनच्या मशीननुसार. तर यामध्ये मित्रांनो त्यांनी 100 ते 120 मुलं कमी मुलं यावेळेस काढले, परंतु यावेळेस छातीमध्ये खूप मुलं कापू राहिले. आणि यावेळेस ग्राउंड हे 350चं असल्यामुळे ना मित्रांनो, यावेळेस ग्राउंड 350चं असलं. आतून 350 आहे, बाहेरून 360 आहे. तर त्यामुळं मित्रांनो, यावेळेस ग्राउंड खूप बारीक असल्यामुळं टाईम खूप जाऊ राहिला. तरी त्यामुळे ग्राउंडमध्ये पण खूप 200 ते 300 मुलं गेले यावेळेस. मागच्या वर्षीच्या स्कोअरनुसार मागचे तर 10 ते 20 मुलं जायचे. यावेळेस 200 ते 300 मुलं टोटली 180, 850 ते 900 मुलं टोटली पास होऊ राहिले. तरी मुलांनो, हे आकडा खूप मोठा आहे. तरी आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे मित्रांनो. यामुळे आपण कमीत कमी गोल राऊंड जेवढं जास्त पळता येईल त्यामुळं करा, कारण तिथं आपल्याला कमीत कमी 14 राऊंड मारायचे आहे मित्रांनो. आणि छातीकडे जास्त लक्ष द्या, कारण तिथं छातीकडे खूप मुलं कापित आहे. कारण 180 ते 150 हे आकडा अंदाजे लावला आहे मी, कारण मला माझे मित्र सांगत होते, त्याच्यामुळे मी अंदाज लावला आहे. त्याच्यामुळं असं काही परफेक्ट कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही छाती आणि ग्राउंड हे जेवढं आपल्याला गोल पळता येईल मित्रांनो, तेवढं गोल पळा. कारण जेवढं गोल पळलं तर आपल्याला तिथं काउंटिंगला खूप मदत होईल. कारण हा गोल आतमधून 350चा आहे, बाहेरून 360चा आहे. जेवढं आपल्याला आतमधून पळता येईल तेवढं आपल्याला बेनिफिट आहे. तर मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओसाठी. अशीच अपडेट मी घेऊन येत जाईन. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.